नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. वडील भेटून गेले, तासाभरात ITIच्या विद्यार्थ्यांनी हॉस्टेलमध्ये संपवलं जीवन. इन्स्टावर ठेवलेल्या स्टेटसने वाढवलं गुढ. जळगाव शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात राहणाऱ्या एका 18 वर्षीय ITI विद्यार्थ्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने सोशल मीडियावर टाकलेल्या मेसेजमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. रोहित समाधान पवार, वय 18 असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे. रोहित जळगाव येथील शासकीय ITI मध्ये शिक्षण घेत होता आणि तो सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात राहत होता. विशेष म्हणजे ज्या दिवशी ही घटना घडली त्याच दिवशी रोहितचे वडील त्याला भेटून गेले होते. वडिलांच्या भेटीनंतर काही तासातच रोहितने हे टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. घटनेच्या वेळी रोहित रूममध्ये एकटाच होता. त्याचा रूममेट परत आला असता वारंवार हाक मारूनही रोहितने दरवाजा उघडला नाही. संशय आल्याने वसतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी रोहित गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. आत्महत्या करण्यापूर्वी रोहितने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टेटस ठेवले होते. त्यामध्ये त्याने आपले सोशल मीडिया अकाउंट बंद करत असल्याचं म्हटलं होतं. रोहितनं आपल्या मेसेजमध्ये लिहिलं की इंस्टाग्राम अकाउंटला समस्या येत असल्यामुळे आजपासून अकाउंट बंद करत आहे. कोणीही मेसेज करू नये. कोणाला काही वाईट मेसेज गेले असतील तर मला माफ करा. हा मेसेज टाकल्यानंतर काही वेळातच त्याने आत्महत्या केली. या मेसेजमुळे त्याच्या मनात नेमकं काय चाललं होतं आणि त्याला कोणत्या समस्येचा सामना करावा लागत होता याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहेत. या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रोहितने असं अचानक आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं याचा शोध पोलीस घेत आहेत. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.